12th मॅन. तीन षटकाचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. दोन क्षेत्ररक्षक हे 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राइक ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज संदीप आणि नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल धनेश. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज निखिल. तीन षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन गोलंदाज. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळेल निखिल. दोन क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. संदीप ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंड वरती धनेश सर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सुरुवात होते सामन्याला. पहिला चेंडू हाताळत सुरेख अप्रतिमरित्या खेळून काढले चेंडू तिकडे मात्र मिस फील्ड होताना पाहायला मिळत. 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न धनेश सरांकडे थोडासा दर्शवला गेला होता, परंतु 2 धावेवरती समाधान मानावा लागेल. पहिल्या धावा या फळीतून येताना एक फलंदाजाचा कॉन्फिडन्स हाय होत असतो आणि तो कॉन्फिडन्स घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये संदीप फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती सुरेख टायमिंग जुळवलं चेंडू सोबत आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. साईल 3 धावा धावसंख्येवरती लागले गेलेत. एक चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय निखिल. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघाकडनं वारंवार चांगला खेळ करत आलाय आणि त्याच खेळाची अपेक्षा यंदाच्या हंगामात देखील असणार आहे. धनेश सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्याकडनं देखील एक चांगला खेळ वारंवार आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु हा सत्र वेगळं सत्र आहे. इथे मात्र सर्वजण येताना यावेळेस पूर्ण तयारीनिशी आलेत. पहा चांगला चेंडू होता लोअर फुलटॉस, त्याला सुरेखरित्या खेळून काढला. तिकडे चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातील. 2 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचेल 5. या धावसंख्येवरती चेंडू हाताळले गेले 3. चला आपल्यासोबत अजून एक गोड आवाज इंग्लिश कॉमेंट्री जोडली जाईल. सचिन देसाई सर आपलं देखील वेलकम असणार आहे कॉम्बॉक्समध्ये. एक चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फील्ड केला तोवर 1 धाव पूर्ण केले जाईल. 1 धावने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा स्टेप आउट करून कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न असफल ठरताना पाहायला मिळतोय. संदीप वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव पद्धतीत चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू हाताळले गेले. धावसंख्या दाखल करते लागली गेले 6.
पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अप्रतिम फटका 1-2 बाउन्स चेंडू जाताना पाहायला मिळेल सीमारेषा बाहेर चौकार 4 धावा. Premier League 2025, an event which gives an opportunity to all the educators in the vicinity to come together and enjoy an odd day in their life. So after the end of first over, the score reaches to 10. It's now second over, being bowled by Mayur over the wicket, and will be faced by Dhanesh, who is playing on individual 3. First ball, it's almost about the waist height, and automatically it is given no. An attempted Yorker, but went above waist height, and now it will be free hit. It will be free hit. Yes. Once again, this free hit being availed very well by the batsman, and ball goes over the bounce over the rope for a boundary. One bounce. Thank you, DJ. मयूर यांचा पहिला चेंडू नो. पुढचा चेंडू चौकारासाठी फ्री हिट. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने आणि सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा मिळतात त्या संदीप यांना. संदीप यांची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. अजून 4 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू सामना करतील संदीप. पुन्हा एकदा हा मात्र अतिशय सुंदर असा चेंडू. यष्टीचीचं अपील आणि पंचांनी हे अपील उचलून धरलेलं आहे आणि अशा रीतीने वैयक्तिक 13 धावांवर सुंदर अशी फलंदाजी करून संदीप परत आहेत पॅव्हेलियन मध्ये. आम्ही जातो. डगआउट मध्ये त्यांना पाहायला मिळाला. नक्कीच एक चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी उभरताना पाहायला मिळाला. धनेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. 3 षटकामध्ये कमीत कमी किती धावा झाल्या पाहिजेत समोर संघ देखील तेवढा ताकदीचा आहे. माझ्या अंदाजाने एक 40 एक धावसंख्या इथे हवीच आहे. मात्र मयूर यांचा हा अतिशय सुंदर असा कमबॅक आहे. पहिला चेंडू नो, त्यानंतर चौकार. मात्र नंतरच्या चेंडूवर त्यांनी अतिशय सुंदर असं कमबॅक करत केवळ 2 धावा, त्यानंतर पुन्हा एक विकेट यशस्वीत आणि आता मात्र सिंगल. थोडासा एक चांगला कमबॅक म्हणावं लागेल कुमल. 4 चेंडू हाताळलेत. अजूनही 2 चेंडू बाकी असणार आहे दुसऱ्या षटकातील. हॅलो हा व्हेरी गुड थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा कव्हर रिटर्न मध्ये अलॉंग द ग्राउंड खेळलेला फटका पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा सहजरित्या प्रयत्न केला जात आहे. इथे मात्र रनआउटच्या रूपामध्ये परतावं लागेल फलंदाज चेतन यांना.
कुठेतरी कव्हर करताना शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका मात्र विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि 3 गडी बाद होत आहेत या षटकामध्ये. सुंदर असा कमबॅक. याच दरम्यान आय रिक्वेस्ट कॅप संतोष फलंदाजी मार्कसाठी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज हाताळताना पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाजी मार्कवरती अनुज. सुरेख फटका तिकडे पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्यात जाऊन पोहोचेल. 21 ऑन द बोर्ड. रोहित सर टॉस. संतोष ऑन स्ट्राईक. शेवटचे षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 21 धावा धाफलगरती लागले गेलेत. चेंडू अप्रतिम हाताळला होता. तेवढा सुरेख फटका नोमॅन्स लँड मध्ये जाऊन पडताना चेंडू पाहायला मिळाला. एक धाव सहजरित्या पूर्ण केले गेले. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धाफलगरती लागले जातात आणि लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतोय. टीचर्स प्रीमियर लीग 2025. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला खेळ पाहिलं तर महिलांचे 2 संघ इकडे उपस्थित होते आणि त्या 2 संघांदरम्यान फायनलचा सामना झाला आणि क्रीडो स्कूल मात्र चॅम्पियन बनताना पाहायला मिळालं. आणि हा चेंडू मात्र अतिरिक्त हाताळताना पाहायला मिळतो. वाईट चेंडू अतिरिक्त धावेने धावसंख्येत जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. सुरेख चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. निर्धावपणे चेंडू जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकानंतर मात्र थोडासा कमबॅक केला होता संस्कृती कॉलेजने, परंतु तदनंतर पुन्हा एकदा बांधून ठेवलाय राहुल इंटरनॅशनल संघाला. अप्रतिम झेल टिपताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करताना पाहायला मिळणार नाही. गडी बाद होईल. वाजव ढिसे. माहिती नाही मला. हो ठीक आहे. येताना माझा आयडी कार्ड घेऊन या बॅगेत. अप्रतिम चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धावपणे चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलाय 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू येणं बाकी पहिल्या खेळातील.
अप्रतिम चेंडू, चांगला प्रयत्न, एक धाव पूर्ण, एका धावने धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 आणि 25 टू विन. 25 धावेचं आव्हान ठेवण्यात आलंय ते संस्कृती संघासमोर. मी विनंती करेल दोन्ही लेडीज संघांना आपण यायचे मंचाकडे. दीप ग्लोबल आणि क्रेडो हायस्कूल दोन्ही संघ यायचा आहे. तर थोडं स्पीडअप ठेवायचे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व सामने पार पडायचेत. क्रेडो हायस्कूल यायचं आहे आपण देखील. चला सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. 25 धावाचं आव्हान ठेवलं गेलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. 2 खेळाडू बाहेर असतील 30 यार्डच्या. काशीनाथ भाऊ, ग्राउंड्समॅन काशीनाथ भाऊ
आपण जिथे कुठे असाल आपण समालोचन कक्षाकडे येऊन परसोले सरांशी संपर्क साधायचा आहे. तर फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण आणि निखिल. पहिला चेंडू ज्ञानदीप, अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू बराच काळ हवेमध्ये असताना पाहायला मिळतोय. नो मॅच मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. 2 धावाचा प्रयत्न ते मध्ये थोडस रनिंग बिटवीन द विकेट मध्ये गडबड आहे आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. जबीर भाई, मैं विनंती करेल जबीर खान यांना आपण रनर अप टीम 2 संघ इकडे उपस्थित झालात लेडीजच्या महिलांचे आणि त्याच्यामधील रनर अप संघ जो ठरतोय तो दीप ग्लोबलच्या संघांना विनंती करेल यायचं आहे आणि त्यांचा रनर अपची ट्रॉफी जी आहे ती जब्बीर खान यांच्या हस्ते त्यांना देण्यात येईल. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धापचे चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू हाताळले गेले तर 4 धावा धापलकरती लागले गेलेत. सलग 2 चेंडू निर्धापचे त्यांना पाहायला मिळतात. ज्ञानदीप शर्मा, फुल टच चेंडू नो घोषित करण्यात आलाय. 1 बाउन्स चेंडू जाताना पाहायला मिळेल सीमारेषा बाहेर. चौकार 4 धावेसाठी 4+1. नो चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे पुढील. तदुर मी पुन्हा एकदा जब्बीर खान यांना विनंती करेल की आपण चॅम्पियन टीम नक्कीच क्रेडो संघ या संघाला आपण सन्मानित करायचं आहे विनर्स संघाची ट्रॉफी देऊन. फ्री हिटचा चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला तेवढाच चांगला फटका. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 10. या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू शफल झाले होते. लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा प्रयत्न त्यांना थांबवावा लागला आणि 1 धावेने षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 11. या धावसंख्येवरती जाऊया सुमधुर संगीताकडे. वाच जाऊ. चांगलं चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळालं होतं पहिल्या 3 चेंडूवरती. परंतु तदनंतर एक अतिरिक्त चेंडू 9च्या रुपयामध्ये हाताळलं आणि त्या चेंडूवरती आलेला मोठा फटका तिथनं मात्र एक चांगली धाव उभारताना पाहायला मिळाला आपल्याला संस्कृती संघ. दुसरं षटक गणेश घेऊन वाईट चेंडू हाताळतायत. नक्कीच पंचाचा इशारा येणार आहे. नो चेंडू, नो नो. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न थोडाफार प्रमाणात यशस्वी ठरला आहे. परंतु 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धावेने धावसंख्येत भर. पहा तिथे मात्र थोडासा गच्चाळ आणि तिथे मात्र चांगला बॅकअप होता आणि त्यामुळेच हा धावचितच्या रूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. फलंदाज प्रवीण.
मयूर भांबेड मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते फलंदाज चेंडू हाताळले गेलेत. सुरेख फटका पाहायला मिळते कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल सीमारेषा बाहेर चौकार 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येत बरं धावसंख्येत जाऊन पोचलाय 17 या धावसंख्येवरती. मिळतंय नक्कीच. निखिल एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या खेळीतील अनेक स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न मात्र निखिलकडनं होतोय. 1 धावनी धावसंख्येत बरं धावसंख्येत जाऊन पोचलाय 18 या धावसंख्येवरती. 25 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना चांगले फलंदाजी पाहायला मिळत आहे. फलंदाज निखिल यांच्याकडनं. मयूर पहिला चेंडू फेस करताना चांगला चेंडू होता तेवढाच त्याला शेवटपर्यंत जज केला आणि चांगला हलका टच देऊन 1 धाव पूर्ण केली गेले. 1 धावांनी धावसंख्येत बरं धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू जाताना पाहायला मिळेल सीमारेषा जवळ तिकडे क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धावाने धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. चेंडू हाताळले गेलेत 5. येणारा शेवटचा चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती लागलाय 21. 21 या धावसंख्येवरती 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज असणार आहे. पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल थीम बोईसर विरुद्ध विराज बोईसर. थीम बोईसर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तदनंतर मात्र त्यांनी गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. तर आमंत्रित केलाय विराज बोईसर संघाला फलंदाजीसाठी सज्ज व्हायचंय. फलंदाज तसंच थीम बोईसर संघाच्या खेळाडूंनी देखील सज्ज व्हायचंय क्षेत्ररक्षणासाठी. संतोष शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गवरती. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. सुरेख चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. 1 धावने धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचेल 22. 22 ऑन द बोर्ड. 5 चेंडू 3 धाव्यांची गरज. सुरेख फटका पाहायला मिळतोय. विशाल चेंडूचा पाठलाग करतोय तोवर 2 धाव पूर्ण केले जातील. 2 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचेल 24 ऑन द बोर्ड. 1 धावेची गरज. निखिल सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली खेळ खेळताना आपल्या संघासाठी आणि संघाला विजयश्री मिळवून देताना पाहायला मिळतोय निखिल. चांगला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चांगला फटका 1 धाव सहजरित्या पूर्ण केले गेलाय आणि संघ विजयी होताना पाहायला मिळेल संस्कृती संघ. चला नेक्स्ट मॅच त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हार्ड लक टीम राहुल अँड गुड प्ले संस्कृती.